अरे चैनच लागा ना किती केलं तरी जरी असेल की हा बघ ना पण आता उशीर होतोय आधीच. तेच चेन बी फेल झालाय एकतर. लागली लागली बाबा. बरं झालं. हा मॅडम काय चाललंय? अहो कुठं जाऊ ना आज काय भाई हेअरस्टाईल काय केली भाई ना आजच खरं सांगा. भावासोबत मीटिंग फिक्स आहे ना माझ्या कॅफे बिफे मध्ये. खरं सांगा चाललंय ना तिथं काय मला माहिती ना शाळा बिळा राहिली बाजूला भाव महत्वाचा आहे. हा खरं सांगा काय म्हणणं आहे तुमचं? असं काही म्हणणं नाहीये माझं. ऍक्च्युली मी चालले एका बाहेर कामासाठी, माझ्या पर्सनल कामासाठी. हा मग भाऊ पर्सनलच आहे ना भाऊ काही पार काही का पर्सनल आपला भाऊ. मग तुम्ही केस का मोकळी सोडली असते सांग? माझी मर्जी, माझी केस आहेत. हा मला माहिती ना पोरी केस मोकळे कधी सोडतात, लग्न करायच्या आधी सोडतात. हा सोपं आहे का? बोला काहीतरी. काय नाही मला उशीर होतोय, मला जायचंय. अहो मॅडम काय उशीर होतोय? आम्हाला माहिती जेव्हा आम्ही येतो त्यावेळेस तुम्हाला उशीर होतो. रोजच तुमचं तेच झालंय आता. आम्ही आलो की नाही लगेच उशीर होतं तुम्हाला. कळलं ना तुम्हाला की तुम्ही आता म्हणून मला उशीर होतो ऍक्च्युअल मध्ये. कळलं? तर आता आहे ना आज मला जायचंय बाहेर. आज मला ह्याला शाळेत ड्रॉप करायचंय, एक सिग्नेचर करायची आणि मग तिथून पुढे मला जायचंय. त्याच्यामुळे मला बरीच काम आहेत. आता आम्ही निघतो, तू थांबितेच. आणि आज काय रे तुझा तो सोम्या गोम्या टोम्या कुठे गेला? ओ एकच मित्र आहे दाद्या. इतकं त्याला नाव द्यायची गरज नाही. सोम्या गोम्या टोम्या मोम्या नीट बोला ना त्याला पद्धतशीर. तुझ्यासाठी दादा असेल ना, मी तर त्याला ओळखत नाही. असंच तुम्ही मला वाटेने भेटता त्यावेळेस तुमची माझी ओळख अशी पर्सनली. माझी आई उद्याच्याला तुम्हाला सून बनवलं झिपरे बोलणार चालेल का? हा लाडनी जे नाव तेच बोलणार ना, पाटलीन काहीच बोलणार ना, झिपरे फिपरे बोलणार चालेल का? होय प्रश्नच येत नाही तुमच्या घरातले मी सून होण्याचा. कळलं का? मग आमच्या घरातली सून नका माझ्या लाडाची बायको व्हा. चल चिनू आपल्याला उशीर होतो. ह्याचं काय? पण मी आज जाऊन नाही देणार कुठं. अरे बाबा मला महत्वाच्या कामासाठी जायचंय, कळतंय का तुला? माझं भाऊ दुबईचं महत्वाचं काम सोडून तुम्हाला कॅफे मध्ये भेटायला येणार आणि तुम्ही असं करताय. अरे काय संबंध तुझ्या भावाचा? मी तुझा भाऊ कोण आहे? काळा गोरा निळा पिवळा? मी तुझ्या भावाला आतापर्यंत पाहिलं देखील नाही. मॅडम ह्यांच्या रोजच लेट होत. अरे बघ ना रोजच लेट होतोय. रोजच बरोबर आपल्या टायमिंगला हे दोघं इथे येऊन उभे राहतात. आज तो नाही तर हा एकटा येऊन उभा राहिलाय. रोज यांच्यामुळे आपल्याला लेट होत. मॅडम मग तो वडायतला टाइम बदला कळलं का? ठीक आहे आता उद्यापासून आहे ना आम्ही 10 मिनिटं आधी लवकर घरातून नाही 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 काय नाही. तुम्ही मॅडम मला तर डाऊटच आहे कसं घेऊन चाललंय तुम्ही. मला ना राहायला ना गुलीगत धोका देताय कळलं का? ह्याच्यात धोका बिका देण्याचा काही संबंधच येत नाही. तर तुमचा माझा काही संबंध नाही. मी चालले माझ्या कामानिमित्त. कळतंय का? आणि मी शिक्षिका आहे, मला कामं असतात. ते मी माझ्या कामानिमित्त जाणार येणार का नाही घरातून बाहेर. तुमचा काय संबंध आहे मला भर रस्त्यामध्ये अडवायचं, मला प्रश्न विचारायचं? मी काय तुम्हाला बांधिले का तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला? मी माझ्या कामाला बांधिले. तुम्हाला कोणी शिक्षक बिक्षक बनायला लावलं होतं? मग काय बनायचं होतं? लहानपणीची परीक्षा द्यायची नाही. माझ्या भावासाठी बायको बनायचा इंटरव्ह्यू आम्ही खोलतो, शिबिर असतं. तुम्हाला सांगतो महिन्याला लाखो पोरी येतात शिबिरात जॉईन व्हायला. आणि त्यामधून सिलेक्ट फक्त ना ते 2 झालेत पण त्यांना पण नाही घेते. तुम्हाला मी घेते बघितलं. अरे काहीतरी बडाई मारण्याची पण काहीतरी कुवत असते. तुझी कुवत आहे ना अशी हाय लेवलची. तुझ्या भावाच्या बाबतीत बडाई मारायची की मुली बघण्यासाठी आम्ही शिबिर ठेवतो, आम्ही अमुक ठेवतो, आम्ही तमुक ठेवतो. काहीतरी लॉजिक आहे का ह्या गोष्टीला? मॅडम आता भाऊ एवढा देखणं जन्माला आलं तर काय करायचं? काही ह्याचा भाऊ म्हणजे अंबानी, सलमान खान, शाहरुख खान असं स्वतःला समजतो. मॅडम आमच्यापर्यंत ठीक आहे. हो होणारे दिरे आम्ही तुमचे भावी. पण ज्या विषयी भावावर येतो ना त्याने बापाचं पण नाही ऐकत. असं डोकं सटकतं. भावासोबत बोलतो ना पद्धतशीर बोलायचं. माहिती होणारा नवरा आहे पण इज्जत देऊन बोलायचं. या वाटत वाटायचं आहे ना तो जान आहे, मान आहे, शान आहे, अभिमान आहे. टॉपचा किंग आहे माझा भाऊ. त्याला बोलतो ना मानपानात बोलायचं. त्याला का ढकलतोय तू तुझ्या भावासाठी? अहो चुकून इमोशन माझे हर्ट झाले त्यामुळे त्याचा हात झाला माझा. अहो आपल्या भावाला बोलणार आहे ना अजून कोण पाहिजे न झाला. मी आहे ना, मी बोलतेय ना. तुम्ही तर म्हणायचं बाईको तुम्ही बोला चालेल पण घरात बोला ना. असं बाहेर बोलतो का 4 चौघात इज्जत घालवायला? आता इथं तुझ्या माझ्याशिवाय इथं कोणीच नाहीये. मी तुला शेवटचं सांगते, तुझ्या भावाला मी ओळखत नाही. तुम्हाला सांगतो आमच्या वाडीमधल्या झाडांना पण कान असतात कळलं का? इथल्या झाडाच्या पत्त्याला पण कान आहे कळलं का? कान ठेवतात. मग जरा बोलताना पद्धतशीर बोला. मी असंच बोलणार. जर माझ्या वाटेमध्ये कोणी आलं तर मी हेच उत्तर देणार ना. मी चुकीची आहे का? मी माझं काम करते, तुम्ही तुमचं काम करा. जर तुम्ही माझ्याशी कुठलंही नातं जोडायला आला विनाकारणचं, काही त्या नात्याचा ना उपयोग ना, तुमची ओळख ना पाळख. माझी सर यांना मला लेट होतंय. काय म्हणते सांगते तुला लेट होतंय. त्याला लेट होतंय कळलं का?
मॅडम तुम्ही जाऊ नका ना तरी आता आम्हाला लेट करून लागेल. तुम्हाला सांगतो माझ्या भावाची स्टोरी. एक काम कर, मी इथेच थांबते, तुझ्या त्या दुसऱ्या भावाला घेऊन ये. काय मग आपण बोलू. नाही ते काहीतरी time pass असतो करतो. नाहीये, तेच तर तू बोलायला आणि त्याने मागून म्हणाला तेच तर. जसं मला तर असं वाटतं पोपटच आहे. तेच तर असा करत असतो. मॅडम काळी महिना आहे माझा भाऊ, काळी महिना. कुठे त्याला शोधून आणजा, हा. कुठल्या झाडावर बसलेला. वाघाला पोपट बोलतोय तुम्ही. तुम्हाला सांगतो ज्या टायमिंगला माझा भाऊ आहे का जन्मला होता का त्या टायमिंगला गाणं निघलं होतं, कृष्ण जन्मला ग बाई, कृष्ण जन्मला, गोकुळात कृष्ण जन्मला. कळलं का? नाही कळलं. औरच येतो. अहो तुम्ही देवाला पण असं करता, देवाच्या नावाने नाही, देव मला माहितीये, कळ का? देव मला माहितीये देवाच्या ठिकाणी, आणि तुझं हे मला जो माहिती नाहीये ना, तो तू त्याच्या ठिकाणी. तुम्हाला काय सांगू, माझ्या भावाची दूध बेरीत असतात. ज्या टायमिंगला तो कॉलेजला शिकायला जायचं ना त्या टायमिंगला पोरी त्याला कॉलेज कृष्णा बोलायच्या. मॅडम मग माझा भाऊ आहे ना बिझनेस सुरू करला, कळलं का? हा सोप्पा आहे का? त्यामुळे मी पण यांना म्हणतो काही शिक्षण पाणी घेऊ नका. पोरीला पांचट असतात, करून ते नाही येत. त्यामुळे आपलं ना शिक्षण नका घेऊ, बिझनेस करा. काय तुमचं काय म्हणणं आहे? बघा असे नोट छापतो, त्यामुळे लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. कळलं का? वडापावच खा आयुष्यभर, कळलं का? स्वतःच्या डोक्यात पण वडे बटाटेच भरलेले आहेत आणि वडापावच खा आयुष्यभर, आणि तुम्ही हेच करत राहा. ठीक आहे, मला काही सल्ल्याची गरज नाहीये की बिझनेस करा, नामक करा. मी जिथं आहे ना काय, मी खुश आहे. मला ना 1 मिनिट लागणार नाही बरं का. ह्या गावात मी पण ह्याच वात्रडवाडीमध्येच राहते, आणि वात्रडवाडीमध्ये आहे ना तुमच्या भावाची डिटेल्स काढायला मला 1 मिनिट पण लागणार नाही. फक्त जर मी एक कॉल केला ना तर मला पूर्ण डाटा बाहेर निघेल. पण मला इंटरेस्ट नाहीये ना, त्याच्यामुळे मी अजिबात चौकशी वगैरे करत नाही. मी काय म्हणते नाहीतर तुला? तुमची किती जहागिरी व्हायला चालली आणि किती जहागिरी तुम्ही सांभाळून ठेवली ना, 1 मिनिटात मी पण बाहेर काढू शकते. मी काय म्हणते चिन्या, इतकं नेटवर सर्च करण्यापेक्षा डायरेक्ट लग्नच केलं भावासोबत, अख्खा नावावरच करून घ्या ना 7-12. हा चल चिनू, ह्याने फुकटचा टाइमपास केलाय. ओ कुठे चालली? थांबा जरा. आणि मला उशीर होतो, मला महत्वाच्या कामासाठी जायचंय. मी आले आणि महत्वाचं काम काय तुम्हाला? मग तुझ्यापेक्षा महत्वाची कामं आहेत मला. हो कुठलं तू तू माझ्या करता ना, तू असा आहे, असा काय? असा हा, खतरनाक का? नाही खतरनाक नाही, मग कळलं का? नो व्हॅल्यू. शपथ, हा कुठला हिरो आहे? बापरे मॅडम, हिरोसाठी इतकं मोठी पदवी दिली. माहिती मी हिरो आणि दिसतोय, पण मला विलनचं नाव द्या. माझा भाई हिरो आणि विलन आहे, ते कसं आम्ही ना जुळून येतो मग ते कॅटेगरी मध्ये. शक्ती कपूर असं वाटतो मला. शक्ती कपूर. त्याला पण ललिता करत आहे ना, मी प्रत्येक पिक्चर मध्ये त्याला बघितले. कळलं का? हा बरं ठीक आहे. हा, तो पण तसंच वाटतोय. भावाला फोन लावू काय तुम्हाला? मला नाही बोलायचं तुझ्या भावासोबत, मला महत्वाच्या कामासाठी तुमचं जायचं. काय माहिती कोण आहे मास्तर तुमचं? मोठे सर कोण नाव सांगते त्याला ना सस्पेंड करू तुम्ही. आपली लय ओळख आहे. ए गप्रे, ह्याचं काय ऐकतोय? घाबरले ना तुम्ही? घाबरले नसते तुम्ही नाव दिलं. अरे तुझी लायकी पण नाही त्यांच्या समोर उभं आईला राहील, लायकी आणि तू काय त्यांना केली बाई. सस्पेंड करायचं बोलतोय? एक झाप दिला असतं तर गप्प बसले असते. मॅडम लायकी कुणाची काढता? त्यांच्या भावाची. भावाची काढता लायकी? हो. ही तुमची माझा वेळ. हो. या वात्रवाडीमध्ये ना कुणाची आजपर्यंत हिंमत नाही आमची लायकी काढायची. पाहिजे नाही झालं कोण लायकी काढणार आहे. तुम्हाला सांगतो माझा भाऊ आहे ना इथलं म्हणजे बोल नाही शकत, इतकी मोठी रिस्पेक्ट तुम्ही लायकी काढता होय. माझ्या भावाची आहे ना विधवा माणसं तुम्हाला माहिती नाही अजून. ज्या टाइमिंगला तुम्ही माझ्या भावाला बघता ना तुम्ही असे येडं होता. कळलं का? माझा भाऊ आहे ना, माझा भाऊ कोहिनूर हिरा आहे, कोहिनूर हिरा. मग काय करायचं त्याला? नातेच बाकी त्याला जपून त्याला रिंग म्हणून हातात घातलं पाहिजे ते तू तुम्ही. जपून ठेव, रिंग नाही असं काय अडकून ठेव, काय तुझी मर्जी. मॅडम तुम्ही काय डावलताय ना, हिऱ्याची किंमत आहे ना तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, नाही कळून दे. तर मी डावलणारच. हीरे की किंमत जोरी जान सकता हा, है. ठीक आहे, समज गए लाला? ठीक आहे. काय लाल लिपस्टिक लावली तुम्हाला? माझी कळलं मर्जी. का? पिंक लिपस्टिक लावायची असते. माझ्या भावाला तो कलर आवडतो. चाललंय कॉफी पहिलं, मग ती तरी लावून जावं ना, मला माहिती. अरे म्हणलं मला, मी तुझ्या भावासोबत कॉफी प्यायला नाही चालले, मी माझ्या कामानिमित्त चालले. मग तेच तर काय नाही तुम्हाला काम काय, नुसतं कॉफी प्या, नुसतं चहा प्या. पाटलीन बाईला काम काय असते तेव्हा? कुठेच पाटलीन मामा. महामानला नमस्कार सांगा माझं. तू माझ्या वडिलांपर्यंत जाऊ नको, कळलं ना? एक त्यांचा रुतबा मी परत पुन्हा तुला सांगते, काय ते गावाचे पाटील आहेत, ते असेच कोणी हे नाहीये की तू त्यांचं नाव घेशील. आदराने सन्मानाने नाव घे. आणि मी तुमच्यासारखं भकाला मारत नाही, काय जाऊन चौकशी कर. माझे वडील खरंच पाटील आहे, त्यामुळे माझ्या वडिलांपर्यंत जाऊ नको. पाटील मामा सांगत आधी माझे मामा आहे. कळलं का? हा सोपं आहे का? कारण की माझा भाऊ तुमच्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे ना, त्यामुळे
ते आमचं ना जुनं नाते पाटील मामांना फक्त विचारायचं की बंडाला ओळखतो का? आता कोण बंद हा नवीन? ते पाटील मामा मला लाडाने बोलते तेव्हा काय सांगू तुम्हाला. आमचं लय नाते, आम्ही ना टेरेसवर बसायचो पार्टी बिल्टी करायला. पाटील मामांनी लय दिगरी फ्रेंड. पाटील मामांनी तेव्हा शब्द दिलता, बंडा तुझ्या भावाला माहित पोरगी फिक्स. पाटील मामा पत्ते हारले होते ना माझ्याकडे. तू असं स्वप्न बघितलं असेल कळलं ना? नाही माहिती तीन हुकूम चेक केले असे डायरेक्ट फेकले तोंडावर. असं माझे वडील काहीच करत नाही. डायरेक्ट पोरीचा कन्ना त्यांनी हारले. पहिला बाप बघितला जुगारामध्ये पोरगी हारला. मंदबुद्धी काही बोलतोय हा? आहे का नाही? नाही ना. अरे तू का बस हो बाजूला, तू तुला काय माहिती अजून तू ना त्या अरे दप्तरात जर माझे वडील अशी समोर उभे राहिले ना काय तर असे बाकीचे सगळे बाजूला सरकतात. हो काय माझ्या वडिलांचा तर रुतबा आहे. आणि तो जुगार काल तुझा तो भाऊ काय म्हंटला हातबत्ती हे असलं आमच्या इथे चालत नाही. मला माहिती तुला माहितीये का आमच्या गावात आहे ना माझ्या वडिलांनी आमच्या वडिलांनी ना दारूबंदी वगैरे सगळं केलेलं आहे. काय नशामुक्ती गाव आहे आमचं. थांबा जरा. मी नाही थांबणार कारण की तुला माहितीये का अख्ख्या पंचक्रोशीमध्ये ना आमच्या गावाचं नाव आहे. माझ्या वडिलांना तितकं रुतबा आहे, मान सन्मान आहे. त्याच्यामुळे माझ्या वडिलांबद्दल बोलताना आहे ना नीट बोलायचं. तू वाटेने मला अडवतोय ना काय, तू माझ्यासोबत असा वागतोय ना मी सहन करते का, तर काही कारण आहे तुम्ही आमच्या पाटील मामाची मुलगी अजिबात नाही. कळलं ना? मी एक शिक्षिका आहे, मी शिस्तीत राहते. मला लोक आवडतात. काय नाही पाटील मामा नाही तर तुमचे पप्पा कोण आहे? मी काय बोलते, तू काही कुठलं कनेक्शन कुठे जोडू नको. काय मी तुला स्पष्ट भाषेत सांगते, माझ्या वडिलांचा मान आहे, सन्मान आहे, पंचक्रोशीमध्ये नाव आहे. त्याच्यामुळे माझ्या वडिलांबद्दल बोलताना आहे ना आदरानेच बोलायचं. काय मी तुझ्या भावाबद्दल कधीच वाईट बोललेली नाही. तुम्ही स्वतः माझ्या रस्त्यात आला म्हणून मला बोलण्याची भाग पडते. काय तुम्ही माझ्या वाटेत येऊ नका, मी तुमच्या भावाबद्दल काही बोलणार नाही. मी सुरुवातीपासून सांगते, मी माझ्या कामाशी काम ठेवणारी व्यक्ती आहे. माझं व्यक्तिमत्वच ते. मी कोणाच्या फाटक्यात पाय घालायला जात नाही. तर कुठे बी आवडतात कुठे बी. बघ की हा तुम्ही स्वतःहून येऊन मला अडवताय, तुम्ही स्वतःहून येऊन माझ्यासोबत संवाद साधताय, तुम्ही स्वतःहून बळच तुमच्या भाऊ माझ्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न करताय. अरे काय आहे? आणि मी जर एखादा शब्द तुमच्या भावाबद्दल किंवा तुमच्याबद्दल बोलले तर तुम्हाला मिरच्या झोंबतात ते. मॅडम बोलले का तुम्ही? लय बोलले तुम्ही आता, मी लय ऐकून घेतलं. तुला ऐकावंच लागेल ना, तुझी चुकी आहे. नाही म्हणजे मला काय नाही, मी काही पण ऐकायचं का नाही? मी नाही ऐकू शकत. मी माझ्याबद्दल ऐकू शकतो, भावाबद्दल नाही ऐकू शकत. मी परत एकदा सांगणार नाही, काय का नंतर मी डायरेक्ट कॉल करेन पाटील मामांना. हा पोरीला समजून ठेवा, नवरे होणार नवऱ्याबद्दल असं बोलती. काही वेळ लावलं पोरींना तुम्ही? मी फोन करेन. तुला कोणाला फोन लावायचा ना आता फोन लाव जा. लय झाला आता लावलाय. थांबा पाटील मामांना फोन लावतो आपल्या. हेलो अंकल, नमस्ते, चलो काम की बात पे आते हैं. आप भी बताओ आप कितने पैसे कमाते हैं? आपकी बेटी 1 महीने में उड़ाती, इसलिए मेरे भाई से उसकी शादी करवा दो, क्योंकि वो कुछ काम नहीं करती है. नुसतं रस्त्याने इथून तिथून जागा मागा चालते. हा पाटील मामा ठेव का फोन? तेवढं पोरीसोबत आपली सेटिंग लावून द्या. म्हणजे नाही तुमच्या बारक्या पोरीसोबत नाही, मोठ्या पोरीसोबत माझ्या भावाची लावून द्या. होणारी वहिनी आमची. काही पण हा काही म्हणतोय, माझ्या वडिलांना काही फोन लावतोय. अरे तुझा नंबर पण नसेल काय, ओ भापऱ्या मारायच्या काही. ज्यांना फोन माझ्या भावाने दिला त्यांचा नंबर माझ्याकडे नसेल का? हा तू माझ्या वडिलांची इज्जत काढूच नको. त्यांच्या इज्जत लायकीच नाहीये ती. माझी लायकी नाही असं बोलत, तुमची बोलू नका. तुमच्या पप्पाला इतकं मान सन्मान देतो, मग काही आम्ही काही चुकी करतो का बाई? जरा आता मी बोललो असतो, तुम्ही नको बोलू, जरा पण नको बोलू आणि काहीच नको बोलू, तू बोलूच नको. आणि पहिली गोष्ट ते आमचे पाटील मामा आहे, कळालं का? तुमचे पप्पा व्हायच्या आधी. चल आपल्याला उशीर होतोय. काय हे जर रामायण महाभारत हे रोजच आहे, हे रोजच झालेलं आहे. तू काय त्याला धरून ठेवतोय? तुम्ही बघितलं मी त्याला धरले नाही काय मी त्याला नाही धरलं. मी त्यामधल्या माझ्या हरवलेल्या मित्रांनी धरले, कळालं का? जो आज वाया झाला तुमच्या नादी लागून. बघा एवढं कळतंय ना, माझ्या नादी लागून तू व्हायला गेला. मग आता इथून पुढे उद्यापासून मला भेटू नको. चल रे. मग मला तुम्हाला बरोबर नादी लावायचं, सुतासारखं सरळ करायची तुम्हाला. गेली का वाच पण हातात नाही मॅडम. पण आज आधी असतं ना लय मजा आली असती. मॅडमने तर असं हुळहुळ केलं असतं. काय म्हणता मित्रांनो? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, एक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो व्हिडिओ शेअर देखील करा आणि इन्स्टाला फॉलो करा आणि नवीन आयडिया देत राहा.